नाशिकच्या मंदिराला काळाराम मंदिर का म्हणतात? काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत गोदावरीच्या तटावर वसलेल्या काळ्या दगडात बांधलेले एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. 1778-1790 या काळात गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगाराव ओडेकर यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. या मंदिरात श्रीरामासह देवी सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती पाहायला मिळत आहे. या मंदिराला काळाराम मंदिर का म्हटले जाते? नाशिकमध्ये रामाची अनेक मंदिरे आहेत. काळाराम, गोराराम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण यामध्ये काळाराम मंदिराचे वैशिष्ट्य काहीसे वेगळे आहे. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने असून त्याची बांधणीही खास आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. एकूण 70 फुटी कळस. काळाराम मंदिर 74 मीटर लांब, 32 मीटर रुंद आहे. मंदिराला 4 दिशांनी 4 दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची 12 फूट आहे. त्यात 40 खांब असून तेथे असलेले मारुतीचे मंदिर आहे. सभामंडपाच्या बाजूला 30 फूट उंचीवर नगरखाना मंदिराच्या गर्भगृहात काढलेले असून त्यावर सुंदर अशी नक्षी आहे. मंदिराच्या कळसाची उंची एकूण 70 फूट आहे. कळस हा 32 टन शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला कोटे आहे. मंदिराला 17 फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओऱ्या आहेत. एकावर दुसरा पाषाण रचून मंदिराचे बांधकाम केले आहे. पाषाण तोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर झालेला नाही, तर कोबणीद्वारे दगड एकमेकांना अडकवलेले